नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या पौराणिक कथा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की कथा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणाची याविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत। याआधी आपण आमच्या पौराणिक कथा या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल। गुजरातचा बादशाह बहादूर शहाने चित्तोड राज्यावर हल्ला केला। त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पाहत होती। तिने तिच्याशी धैर्याने युद्ध केले, पराक्रम गाजवला, पण बहादूर शहाच्या सैन्यबळापुढे चित्तोडची ताकद कमी पडली। पराभव समोर दिसू लागला। त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायूँ याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले आणि हुमायूँ देखील राखीची स्वीकार करून जाती धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण करण्यासाठी गेला। राखीचे सामर्थ्य असे असते। वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे। जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगडीचा सुदर्शन चक्राचा घाव घातला तेव्हा द्रौपदीने आपला साडीचा पदर फाडून बांधला। तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली। श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानित। जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली ने तेथे स्त्रियांचा मान राखला जातो। तेव्हा तेथे देवता वास करतात। भाऊ बहिणीची प्रेम हे अत्यंत पवित्र असते। बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते, तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते। आपल्या भावांचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते। भावाच्या कल्याणासाठी देखील देवाजवळ प्रार्थना करत असते। या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे पवती पौर्णिमा। पवती याचा अर्थ पवित्र असा आहे। पवते घालण्यासाठी विधीस पवित्र रोपण असे नाव आहे। या दिवशी सुताची पवती देवास अर्पण करायची व स्वतः गळ्यात किंवा बोटात घालायची पद्धत आहे। या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण म्हणतात। कोळी लोकांचा हा मोठा सण आहे। या दिवशी समुद्राची पूजा करतात। या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात। काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात। वरुण ही पर्जन्याची देवता। या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो। समुद्रावर वादळी वारे वाहतात। समुद्र खवळलेला असतो। त्याचे ते स्वरूप भयंकर असते। त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते। श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो। रक्षाबंधन म्हणजेच ध्येय रक्षण। ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे, तो जीवनात काही ध्येयांसमोर बांधला गेलेला आहे, तोच जीवनाची विकास साधू शकतो। अशा प्रकारे आज अतिशय महत्त्वाची कथा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेची याविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघितली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की जरूर कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या पौराणिक कथा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद।